नमस्कार, तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता तुम्ही थंबनेलवरती बघितलेच असाल, संजय गांधी निराधार योजनेमध्ये त्याचप्रमाणे श्रावण बाळ, दिव्यांग तर अशांना 1500च्या ऐवजी 2500 रुपये। तर त्याबद्दल जो काही GR आलेला आहे त्याबद्दल देखील माहिती पाहणार आहे। वाटप वितरित या संदर्भात देखील माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं आपण सुरू करून घेऊया। मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे। तर ज्यांना कोणाला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तर मिळत नसेल, नवीन फॉर्म भरायचे असेल, कोणकोणते आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अर्ज कुठे करायचा आहे, अर्ज कशा पद्धतीने छाननी होऊन मंजूर होईल, त्यानंतर अर्ज करताना त्याचप्रमाणे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर लगेच बघा। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य जे की 1500 वरून 2500 रुपये म्हणजे 2500 रुपये इतके करण्याबाबत हा जो काही GR इथं आलेला आहे। त्यानंतर इथं GR देखील इथं मंजूर करण्यात आलेला आहे। तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार अर्थसहाय्य वाढ करण्याबाबत, तर याच्या जी काही वाढ करण्यात आता जी की पहिले जी की सर्व बांधवांच्या खात्यामध्ये आणि महिलांच्या खात्यामध्ये जे की संजय गांधी निराधार योजना त्याचप्रमाणे श्रावण बाळ, दिव्यांग तर अशांना 1500 रुपये प्रतिमाह इथं देण्यात येत होता। तर इथं दाखवल्याप्रमाणे इथं यामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना पत्र दिव्यांग लाभार्थ्यांचे सहाय्य 1500 तुम्हाला दाखवल्यावर 1500 वरून 2500 रुपये इतके करण्याबाबत घोषणा करण्यात आलेली आहे। तर आता याचे जे काही पैसे आहेत ते यांच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। तर 1500 वरून 2500 रुपये देण्याबाबत शासनाची जी काही मान्यता आहे 3/9/2025 जे तर मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये मान्यता इथं निर्णय इथं घेण्यात आलेला आहे। तर आता जो काही समोरचा पैसे तुम्हाला इथे मिळणार आहे, पुढचा जो काही हप्ता आहे जे की तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ते तुम्हाला 1500च्या ऐवजी 2500 रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे। तर इथं संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजना, दिव्यांग लाभार्थ्यांचे जे काही मानसिक अर्थसहाय्य 1500 वरून जे की दरमहा 2500 रुपये करण्याद्वारे शासनाचा मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे तुम्हाला हा जो काही GR आहे ते यांना मान्यता देण्यात आलेली आहे। तर आता यांचे जे काही पैसे आहेत ते सर्वसाधारण अनुसूचित जाती जमाती तर अशा प्रवर्गांसाठी जे काही तरतुदी करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे यामध्ये सदर अर्थसहाय्यातील वाढ संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीयकृत सबकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीयकृत विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय जी काही दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, तर यामध्ये जी काही योजना आहेत जी काही चालू करण्यात आलेल्या आहेत तर अशांच्या यामध्ये तुम्हाला वाढ करण्यात आलेली आहे जी की दाखवल्याप्रमाणे आहे। त्यानंतर विशेष योजनेचे जे काही लाभार्थ्यांना अर्थसहाय्य DBT द्वारे थेट आधार संलग्न असलेल्या खात्यामध्ये जमा केल्या जाईल। म्हणजे जे काही पहिले पैसे तुमचे मिळत होते त्याच खात्यामध्ये इथं तुम्हाला इथं पैसे जमा केले जाईल। जे की तुमचे पैसे DBTच्या माध्यमातून इथं आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं जमा केल्या जाणार आहे। सदरची वाढी ऑक्टोबर 2000 पासून इथं आता लागू झालेली आहे। कधीपासून झालेली आहे? इथं ऑक्टोबर 2025 पासून। तर आता जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे आहेत ते तुम्हाला मिळाले की नाही कमेंट करून नक्की सांगा। व तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, त्यानंतर तुम्हाला पहिले पैसे मिळत होते त्यानंतर तुमचे अचानक पैसे बंद झालेले असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, कोणकोणती आवश्यक कागदपत्रे, OT नेऊन द्यायचे, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, सर्व डिटेलमध्ये माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या एकमेव चॅनल म्हणजे आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल। त्यानंतर यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, त्यानंतर यासाठी जे काही लागणारे आवश्यक कागदपत्रे ते कुठून काढायचे आहे, गोळा कशी करायची आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, सर्व माहिती आपल्या चॅनलवरती आपण अर्ज देखील कशा पद्धतीने करायचा आहे ते व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर ज्यांना कोणाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यानंतर 5 लाखाचा विमा देखील तुम्हाला आता इथे मिळणार आहे। आयुष्यमान भारत कार्ड सर्वांना काढणे आवश्यक आहे। तुम्हाला त्या योजनेच्या अंतर्गत 5 लाख रुपयापर्यंत
मोफत उपचार येतं. दरवर्षीप्रमाणे ते कार्ड अपडेट करण्याची आवश्यकता नाही. त्यामध्ये दरवर्षी तुम्ही 5 लाख रुपयापर्यंत मोफत इलाज करू शकता. यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर ज्याने कोणी बघितलेले नसेल तर त्यांनी लगेच चेक करा. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.